गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे जीवन प्रवास. तर आता वाजले सकाळचे 11 आणि माझे कामे सर्व बाकी आहेत. तर मी सकाळी नाश्ता वगैरे करून शंभूला आंघोळ वगैरे घालून त्याला झोपी लावली. बघा इथे झोपला तो झोळीत. तो सकाळी खूप लवकर उठतो, त्यामुळे मला त्याला झोपी लावून द्यावं लागतं आणि तो झोपल्यावरच मी माझे बाकीची कामं करते. तर मी नाश्त्यासाठी आज बनवली होती बटाट्याचे धिरडे धपाटे. तर त्याची रेसिपी मी पुढं तुम्हाला दाखवते. तुम्ही नक्की बघा, तुम्हाला आवडली तर तुम्ही करूनही बघा. मी त्याच्यासाठी बनवली होती. तर भेटूया आपण पुढे. चला, बाय बाय. तर बघा, मी इथं बटाट्याच्या धपाट्याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे. तर मी एक बटाटा किसून सोलून एका बाउलमध्ये पिळून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये 1 चमचा रवा, 2 चमचे बेसन पीठ, मिरची, लसूण, अद्रकचा ठेचा ऍड केलेला आहे. त्यानंतर ना थोडीशी हळद, आमचूर पावडर, जिरे पावडर, जिरे, मिरची पावडर, मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून असं त्याला मिक्स करून घेतलंय. थोडंसं पाणी ऍड केलं आणि अशी बघा मध्यम, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशी पेस्ट बनवली आहे. इथे तवा गरम करायला ठेवला आहे. तवा गरम झाला की त्यावर मी असं तेल पसरून घेतलंय आणि असे छोटे छोटे धपाटे लावले. तुम्ही डायरेक्ट एक मोठाही करू शकता, पण मी माझ्या लहान मुलासाठी केले. तर छोटे छोटे त्याला मस्त वाटतात आणि तो खूप आवडीनं खातो, त्यामुळे मी त्याच्यासाठी असे छोटे छोटे लावले. बघा किती मस्त झाले. मी थोडेसे जाडसर केले, तुम्ही थोडं अजून पातळही पसरू शकता आणि खायलाही खूप टेस्टी लागतात, मस्त लागतात. नाश्त्यासाठी खूप चांगलं आहे. तर एकदा नक्की करून बघा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. बघा इथं शंभूचं काय चाललंय, त्याला असंच भांड्यासोबत खेळायला खूप आवडतं. त्यांनी ते लायटर घेऊन आला आणि असं पातेल्यासोबत ढोल वाजवतो. त्याला तसा ढोल आहे, पण त्याला असे भांडे वाजवायला खूप आवडतं. तर आजच्यासाठी एवढंच. तर आजचा व्हिडिओ आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. प्लीज सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.